नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊस काळ ही कादंबरी आणि आज भाग 5. दुष्काळाच्या तडाख्यातनं तावून सुलाखून निघालेली माणसं आता पावसाची वाट बघत होती. पावला पावलाला त्यांचं आभाळाला हात जोडणं चाललेलं. 3 वर्ष झाली दडी मारली, औंदा तरी कोसळ नाही तर काय खरं नाही बाबा, असं म्हणत आभाळाकडे बघत डोळ्यातनं पाणी गाळत होती. पाऊस पुढाऱ्यांसारखा नुसता हुलकावणीच देत होता. सगळा मुलूक अन्नाला मोताद झाला होता. कोणाच्याही घरात मोकळ्या फुटक्या डाब्याशिवाय काहीच शिल्लक नव्हतं. नदीकाठच्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचा फारसा परिणाम झाला नव्हता. धरणातनं पाणी सोडत्यात का नाही तोपर्यंत ह्यांच्या मोटारी घुमायच्या. नदीतलं पाणी संपेपर्यंत मोटारींना आणि त्यांच्या मालकांना दम नसायचा. अलीकडं जमिनीचा कस कमी झाल्यामुळं ऊसाचा उतारा एकरी 20-25 टनांवर आला होता. त्यामुळे बरेचसे शेतकरी नगदी पिकांकडे वळले होते. कुणाला केळीची लागवड फायद्याची वाटत होती, तर कुणाच्या डोक्यात आगाप सोयाबीन करून उगाच ऊसाची लागण करायची म्हणजे ऊसाला उतारा चांगला पडतोय असे विचार वळवळत होते. साळुंख्याच्या नामूचा पोरगा नुकताच कॉलेज पूर्ण करून शेतीकडं वळलेला. आपण घेतलेल्या शेती पदवीचा उपयोग करून आधुनिक पद्धतीनं शेती करायची. आपल्या कृषी पदवीचा उपयोग आपल्याबरोबर आपल्या समाजाला पण झाला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न काढायचं असं त्यांनी मनाशी ठरवलेलं. त्यासाठी त्यांनी बापाच्या मागे लागून स्टेट बँकेचं 4 लाख कर्ज उचललेलं. 20 एकराचा मालक आपल्याला नामूदादा करायची म्हणून शेती करत असलेला. जेवढं उत्पन्न निघल तेवढं शेतीतच जात होतं. कुणी विचारायचं, नामूदादा औंदा कारखान्याला किती ऊस गेला? काय गेला 100-125 टन. नामूदादा तोंड पाडून सांगायचा, किती एकरात? एकरं विचारायची नाही ती. मर्दा 20 टनाचा सुधीक उतारा नाही पाडला. त्यात हे कारखानं दर देताना बॉम्ब करतात. खरं सांगू का, शेती आता परवडत नाही. उगाच जातीसाठी माती खायची, जग हसल म्हणून शेतीत मारायचं. त्यापेक्षा समजा एकूण पैसे बँकेत टाकावे आणि नुसतं व्याज खात बसावं. नामूदादा जुन्या जमान्यातला माणूस. कर्ज न काढता जशी जमेल तशी शेती करणार म्हटल्यावर उत्पन्न कसं निघणार? ऋण काढून सण करणं हे त्याला पटत नव्हतं. शेती पडसर पडली तरी चालेल, पण कुठल्या बँकेचं कर्ज नको. नामूदादाच्या या मताला बगल देत पोरानं, शेती माझी मी करतो, आता तुम्ही फक्त बघत बसा. यावर्षी मला 4 लाख कर्ज काढून द्या, पुढच्या वर्षी तुमचं सगळं कर्ज भागून शेती फायद्यात आणून दाखवतो, असं म्हणत स्टेट बँकेचं कर्ज काढलं. कर्जाचं पैसे देताना नामूदादा म्हणाला, एवढा मोठा कर्जाचा डोंगर करून ठेवतो यास, पण कर्ज फिटलं तर बरं, नाही तर ह्यातलं 4 एकर एकूण पण कर्ज नाही भागायचं. आम्ही नाका बोटानं परपंच केला. वडिलार्जित इस्टेटीत वाढ करायची आम्हाला नाही जमलं, पण हाय त्यातलं आम्ही काही घालवलं नाही. तू आता कर्ज काढलंय ते फेडायसाठी ह्यातलं काही एकू नको म्हणजे झालं, असं म्हणत त्यांनी कर्जाचं पैसे पोराला दिलं. यावर्षी 7-8 लाखाला मरण नाही, तिथं तुमच्या 4 लाख कर्जाची काळजी कशाला काढताय, असं म्हणत ते कामाला लागलं. ते कष्टाळू होतं. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं. निव्वळ ऊस करण्यापेक्षा नगदी पिकं करून शेतीतून ऊसापेक्षा जास्त पैसे मिळवता येतील, फक्त पिकाचं योग्य नियोजन केलं पाहिजे, अशी खुणगाट मारून त्यांनी मळीच्या रानात 5 एकर केळी केलेली. धुमाळकीच्या शेतात 10 एकर सोयाबीन आणि ते काढून सारा गहू करायचा, असं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं. त्याच्या केळीवर तर नजर ठरत नव्हती. केळीचा एक खुंट मांडीसारखा. त्याच्यातनं बाहेर पडलेल्या कोक्याचं वजं केळीला झेपतंय का नाही अशी शंका येत असलेली. तांबूस कोकं पान कोंबड्यासारखं दिसत असलेलं. त्याच्यातनं पोपटी रंगाच्या केळीच्या फण्या डोकवत असलेल्या. माणसं जाता येता थांबून केळीकडं बघत नामूदादाला विचारत, अगं नामूदादा, केळी म्हणायची का स्वांग?
एवढं काय खायला घातलं? औंधा काय कोकणातनं चिटकूळ आणलं काय? त्याचं उत्तर ठरलेलं असायचं, यातलं मला काय कळत नाही, सगळा यावर पोरगा बघतोय, आपण फक्त बुजगावण्यासारखी राखण करायची. हे सगळं वरवरचं बोलणं असायचं. त्याच्या मनाला आतनं रसान लागलेलं. पोरगं ताज्या दामाचं आहे, अंगात कामाची धमक आहे, पण एकदम एवढा मोठा कर्जाचा घास त्याला पेलल का? आतरून बघून पाय पसरायला पाहिजे हे त्याला कसं समजून सांगायचं? हा नामूदादाला लागलेला घोर. समजून सांगायला गेलं की म्हणायचा, दादा तुम्ही उगं काळजी करू नका, 5 एकर केळीतनं कमीत कमी 3 लाख उत्पन्न मिळणार. धुमाळकीच्या रानात नांगरट करून सरी सोडायची आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 10 एकर सोयाबीन करायचं, त्यातनं कमीत कमी 2-2.5 लाख मिळतील. सोयाबीन काढून गहू केला तर त्यातनं 2-2.5 लाख मिळतील. सगळं मिळून 7-8 लाखाला मरण नाही. कशाला कर्जाची काळजी करताय? सळसळत्या रक्ताच्या पोराच्या डोळ्यात नामूदादाला भविष्याचा वेध घेणारा आत्मविश्वास दिसायचा आणि कसं होईल तसं होईल, पोराचा हिरमोड करायचा नाही असं म्हणत सकाळी उठला की तो रानाकडे पळायचा. नामूदादाच्या पोराच्या सांगण्यावरनं चव्हाणाच्या रामूनं 2 एकर केळी मळीला केलेली. शाळेतली पोरं कवायतीला ओळीनं बसावीत तशी केळीची रोपं उभी होती. केळीचं कोक कधी बाहेर पडते ती आणि कधी एकदा 5-50 हजाराचा गाठ्या व्यापाऱ्याकडनं घेतोय असं त्याला झालेलं. धुमाळकेत सोयाबीन करायचं आणि या दोन्ही पिकाच्या उत्पन्नातनं पोरीच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा असा त्याचा बेत चाललेला. साळुंक्याच्या रघुदादाचा कापूस आता नेटाला लागला होता. उसानं क्षारपड झालेल्या जमिनीत नामूच्या पोराच्या सांगण्यावरनं त्याने कापूस करायचं ठरवलं. धनलक्ष्मी कापूस, लांब धाग्याचा, दराला चांगला म्हणून सांगलीसनं बियाणं आणलं. रानाची चांगली मशागत करून घेतली, शिफारशीप्रमाणे खतं घेतली, टोकणीला सुरुवात केली. रस्त्याकडेला त्याचं रान असल्यानं माणसं जाता येता हसत विचारायची, काय रघुदादा, काय चाललंय, काय टोकाय लागला? ना काय नाही, कापूस टोकतोय. ऊसाची पट्टी काय जमाना झाली, कापूस तर येतोय का बघतो. काय मर्दा, या रानात गावात सरळ उगवणं झालंय, कापसाचा कसा उजेड पाडायचा? ना प्रयत्न तर करून बघतोय की, नाही जमलं तर नशीब आपलं. बघ बाबा, तुझ्याकडं मुबलक पैसा आहे, मग कशाला ढेला पडतो तू? असं एखादं तिरकसही बोलायचा. कापसानं बाळसं धरलं, रोपं नेटाक दिसायला लागली. मग मात्र नावं ठेवणाऱ्यांची तोंड आपोआप बंद झाली. रघुदादानं पण आता जोर धरला. वेळच्या वेळेला नामूदादाच्या पोराच्या सांगण्याप्रमाणे खतं घातली, औषधं मारली आणि बघता बघता सारं रान झाकाळून गेलं. कापसातनं फिरायला येईना. पिवळ्या फुलांनी झाडं लगाडली. त्याच्या मागून आलेली टप्पोरी बोंड बघून नानाचं तोंड कापसासारखं फुलारून आलं. बोंड निब्बार झाली, ती फुटून पांढऱ्या धोट कापसानं जशी त्यातनं तोंड बाहेर काढली तशी रघुला नावं ठेवणाऱ्याने आपली बोटं तोंडात घातली. हिरव्यागार कापसाच्या रानात आभाळातल्या चांदण्या कापसाच्या झाडावर बसल्या आहेत असं वाटायला लागलं. कापसाचं सारं रान भरलं. रघुची कापूस वेचायची घाई चालू झाली. मऊ मऊ कापूस वेचताना त्याच्या हाताला गुदगुल्या व्हायला लागल्या. पुढं कापूस वेचत गेला की मागं झाडं फुललेली असायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायको पोरांसकट राबताना त्याचा कंटाळा कुठल्या कुठे पळून जायचा. कापसाचं उत्पन्न किती निघल, दर काय घावल, पैसे किती होत्याली, कापूस वेचता वेचता त्याचा विचार चाललेला असायचा. दिवसभर वेचलेला कापूस घराकडे न्यायचा, पोती भरून ठेवायचा. कापसाचा बाजार वेट्याला नाही तर करगणीला. एखाद दुसरं पोतं नेऊन चालायचं नाही, भाड्याकडनं परवडायला नको का? म्हणून टेम्पोची जुळणी झाली की कापसाला बाजार दाबायचा या विचारानं सारा कापूस पोती भरून घरात ठेवलेला. त्यातच कापसाच्या दराचा घोळ चाललेला. सरकारनं एक दर जाहीर करायचा, व्यापाऱ्यांनी भलताच द्यायचा. कापूस उत्पादक शेतकरी मात्र कात्रीत अडकलेला. रघु मनातल्या मनात आडाखे बांधत होता. चांगला दर आला का एकदम सगळा कापूस शिकू, एकदमच पैसे घेऊ, मग घराचं काम करू. नवीन घर बांधायचं राहिलं, कमीत कमी मागची पाडायला झालेली भित्त बांधून घेऊ, 4 पात्र्याची पानं आणू, जनावरांनी निवारा करू. कापूस फुलल तशी पांढऱ्या सोन्याच्या जीवावर ह्याची स्वप्न रंगत चाललेली. त्या नादात वरून होणाऱ्या उन्हाच्या माराचं पण त्याला भान नव्हतं.
अहो ऐकू आलं का, मी काय म्हणती, घशाला कोरड पडली आहे, जरा घासभर खाऊन पाणी पिऊन पुन्हा कामाला लागूया का? त्याच्या बायकोने विचारलं. हा चला की, माझं काय, तुम्ही काम करताय आणि आपणच खोपीकडं कसं जायचं, म्हणून मी आपला कापूस गोळा करत बसलोय. कापूस धोत्राच्या सोग्यात कोंबत रघुदादा म्हणाला, अहो काय बोलताय, मगा धरणं 2 वेळा हाळी मारली तर एक नाही का 2? हाय कुठं ध्यान तुमचं, आणि वर आम्हालाच म्हणताय वे तुमचं काम चाललंय. हां चला खोपीकडं. सारीजण खोपीत आली, सगळीच तहानलेली. एका दमातच कळशीतलं पाणी संपलं. रघुनं कळशी घेतली. शेजारीच फरलांगभर अंतरावर असणाऱ्या शेळक्याच्या चेंबरचं पाणी आणायला तो बाहेर पडला. त्याची नजर साऱ्या शिवारभर भिरभिरली. ऊसाच्या लागणी तुटून गेलेल्या, खोडवी सुराला लागलेली, ऊस नसलेली रानं उन्हाचा मारा सोसत मुकाट्यानं पडलेली. लांबवर एक ट्रॅक्टर नांगरत असलेला. उन्हाच्या झळाने तो पाण्यातच चालल्यासारखा वाटत होता. रघु शेळक्याच्या चेंबरवर गेला. लांबनं बघितलं तर चिमण्या पाण्यात आंघोळ करत असलेल्या. आंघोळ करीनात तर काय करतेल्या, चोलवानात घातल्यासारखं शिजायला लागलं होतं. त्याची चाहूल लागताच त्या भुरकन उडून गेल्या. त्यांनी गार पाण्यात पाय बुडवलं, बरं वाटलं. हातापायावरनं तोंडावरनं पाणी फिरवलं. त्या पाण्यातच बसावं असं त्याला वाटलं. जेवढं अंगावर पाणी घेईल तेवढं बरं वाटत होतं. त्यांनी खळाखळा चूर भरली. हाताची वंजळ करून 5-6 वंजळी पाणी पोटात ढकललं. पोट पाण्यानं तुडुंब भरलं. पाण्याचा वगोळ बेमटावरनं खाली सरकला. सगळीकडं गार झालं. आईला पाणी नसतं तर काय झालं असतं. या उन्हानं माणसाचा जाग्यावर कोळसा झाला असता. एकडाव जेवण नसलं तर चालेल, पण पाणी पाहिजे. भुका लागले आणि जवळ जेवण नसलं तर नुसतं तांब्याभर पाणी ढाकालला की चालतंय की. पाणी नसतं तर अंगावर किडं पडलं असतं, घाण वास सुटला असता. त्यांनी आपल्याच अंगाचा वास घेतला. ओंकारून आलं. म्हस पाण्यात बसावी तसा तो पाण्यात बसला. भराभर अंगावर पाणी उडवून घेतलं. अंगावरची कापडं अंगावरच पिळल्यासारखी केली. अंगाला चिकटलेल्या कापडांच्यामुळे त्याला थंडगार वाटलं. त्याच्या मनात आलं, पाणी नाही म्हणजे काही नाही. पाणी हाय म्हणून किडामुंगी, गुरंढोरं, माणसं, झाडं सारीच जागते ती. पाणीच नसतं तर या दुनियेचं वाटुळं झालं असतं. पाणी कुठं नाही. भुईत पाणी, आभाळात पाणी, नदीत, हिरीत, तळ्यात, समुद्रात, झाडात पाणी, आणि आपल्या अंगातलं रगात म्हणजे तर काय, ते बी पाणीच की. म्हणून तर माणसं म्हणतात ना, तुझ्या अंगातलंय पाणी आहे. अंगावरच्या वल्ल्या कपड्यावरच त्याचा विचार चालला. एवढ्यात जाधवाचा नारबा बैल पाण्यावर घेऊन आला. काय नारबा, काय चाललंय? काय नाही, पवाराचा ऊस फोडाय आलोय. उन्हाचा लय दांड घमारा. बैलाची भद्दम काढा, सारखी बसायला लागली. 10 वेळा वड खायला लागली, म्हणून तेच पाणी पाजाय आलोय. एवढं म्हणेच तोवर बैलांनी हाताला झेंजाडा दिला. अरे दामा दामा काय करताय? हो. हे म्हणायच्या आत हातातलं कासरं कवा सटकून निघून गेलं हे त्यालाच कळलं नाही. बैल पाण्यावर पालथी पडली. घटाघट पाणी पेतेल्या बैलाकडं बघून रघुदादानं विचारलं, आईला बैल किती ताणावल्यात, कवा पाणी दावलंय का? आता मला काय माहिती, मला आली कणकणी. पोरगाच येतोय आवतो. आज पण त्योच आला होता. त्याच्या सासरवाडीचं पाहुणं आले ती, म्हणून मागाशी मी आलो. कालपासनं बैलसनी पाणी पाजलेलं दिसत नाही. तरी म्हणलं बैल अशी का करतात? काय मर्दा, हा? अरे मर्दा, तुला तरी हे पटतंय का? अरे मुखजीव आहे ते, त्यासनी काय वाचा आहे वे? पाणी पाजलं का नाही ते पोराला तरी विचारायचं. आत्ताच्या पिढीला जनावरांनी वैरण पाणी खाल्ली का या नाही काही सारखंच की. त्यांना फक्त कामाची मतलब. अरे तुला तरी मुक्या जनावराची भाषा कळायला नको आहे. हे ऐकल्यावर नारबाचं डोळं पाण्यानं भरलं. बैल पाणी पिऊन निवांत उभी राहिलेली. गार पाण्याने त्यांचा आत्मा थंड झालेला असावा. मगाशी चेंबरच्या पाण्यातनं आंघोळ करून गेलेली पाखरं आता झाडावर गप झालेली, त्यांच्या जीवाची काहिली कमी झालेली असणार. अव ऐकू आलं का? पाणी आणताय का? बसलाय तिथंच पाण्यात खेळत. बायकोच्या हाळीने तो भानावर आला. त्यांनी पाण्याची कळशी भरून घेतली. पुन्हा एकदा पाण्यात नाचला. निघाला खोपीकडे. अंगावरच्या ओल्या कापड्यानं त्याला गार लागत असलेलं, वरच्या उन्हाच्या तावानं अंगावरच्या पाण्याची वाफ होत असलेली. खोपीजवळ येईपर्यंत त्याची कापडं हडकली.
नवं पाणी काय हिर काढून आणलंस काय? इथं पाणी पाणी करून जीव जायची पाळी आली आणि तुम्ही कुशल बारक्या पोरगत पाण्यात खेळत बसला वय. तिकटानं पोराचं तोंड भाजलंय, ते लागलं यारडायला आणि तुम्ही पाण्यात पडल्यासारखं तिकडंच गप झालाय वय. बायको बडबडत असलेली, पोराचा चेहरा घामानं डबडबलेला, ते हातपाय झाडत असलेलं, डोळ्यातलं पाणी आणि शेंबूड एकत्र मिसळून त्याचा वगूळ पोटावरनं खाली येत असलेला. हातपाय झाडत्याला पोर बघितलं मग मात्र त्याच्या अंगचं पाणी पाणी झालं. दिवस असंच जात होतं. जेवण करून खोपीपुढे बसलेल्या रघुदादाला कसला तरी कालवा ऐकू आला. तो उठून उभा राहिला. वरलीकडच्या काटवानात सवाशेच्या बबनची आणि खोताच्या भीमाची धराधरी चाललेली. एकमेकांना आई बहिणीवरनं शिव्या देत त्यांनी एकमेकांचं गचुटं धरलेलं. रघुदादा पळत गेला. दोघांना एकमेकांपासून बाजूला ढकलत भांडणं सोडवली. अरे असं एकाएकी एकमेकाच्या अंगावर जायला झालंय काय? मला सोयाबीनची लागण करायला सरी सोडायची. उसाला 2 दिवस पाणी सोडू नको असं परवा मी ह्याला सांगितलं होतं, तरी ह्याने मुद्दाम पाणी सोडलंय. दादा तुम्ही बघा चला, माझ्या साऱ्या रानात पाण्याचा ढू झालाय. आता त्यातलं पाणी कवा आटायचं आणि घात येऊन सरी कधी सोडायची आणि सोयाबीन कधी करायचं? याच्या अंगात लय पाणी आहे, एका दणक्यात बाहेर काढतो. भीमा शर्टाचा हातोपा आकडत गुरमीत म्हणाला. रघुदादाला काय करावं कळेना. कार बाळा, असं का केलं तो? दादा दादा ह्याने पाणी सोडू नको हे सांगितलेलं खरं आहे, पण पाण्याची शपथ घेऊन सांगतो चेंबर म्या खोललाच नाही. आमच्या दोघांची भांडणं लागावीत म्हणून रात्रीत कुणीतरी हो कालवा केलाय. अरे रोज एकमेकाची तोंड बघायची. आज भांडून उद्या कुठं जायचंय का? तासगावच्या पलीकडं जावा. चिमणीला प्यायला म्हणलं तरी पाणी नाही. 400 फूट बोरिंग मारल्या तरी नुसता धुराळा उडतोय. सगळ्या हिरी वडं कोरडंच पाडल्यात. तिकडची माणसं एखादा पाहुणा आला तर प्यायला पाणी देताना 10 वेळा विचार करते ती. एखादं मयत झालं तर बिन आंघोळीची सगळी कार्य उरकते ती. पाण्याचा टँकर आल्या होतं नुसती झुंबड उठते तिकडं. पाण्यासाठी एकमेकाची टकोरी फुटतात तिकडं. एक एक पाण्याचा थेंब त्यांनी अमृतासारखा झालाय त्यांना. आणि इथं आपण पाण्यासाठी एकमेकाची टकोरी फोडायला लागलो आहे. अरे बाबानो जरा पायसुदीनं वागा. एकमेकाला समजून घ्या. त्या भागातल्या माणसांच्या डोळ्यातलं पाणी बी आटलंय. लक्षात घ्या, पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून आपण नदीकाठाला जन्माला आलो आहे. आपलं नशीब चांगलं समजा. जावा, उगा भांडत बसू नका. विनाकारण अशा एकमेकांच्या कुरापती बी काढू नका. झुंजीच्या बैलासारखं एकमेकांकडे बघत मिशीला पीळ दे दोघंही गेले. रघुदादानं रस्त्यावरनं गावाकडं नजर टाकली. गावचं सारं शिवार हिरवंगार दिसत होतं. गाव झाडकांडात दडून बसल्यासारखं वाटत होतं. नदीकाठावरची निलगिरीची झाडं टाचा उंच करून बघत असल्यासारखी वाटली तर समोरचा काळा ओढा पाणकणसाच्या गचपणात हरवलेला. वड्याकाठची जमीन तालमीतल्या मातीसारखी मऊ झार झालेली. चिल्लारी आणि बाभळीचं बन भ्या दावत असलेलं. उगवतीची यादववाडीची घरं अस्पष्ट दिसतेली, ती पण उन्हाच्या झळात हरवत असलेली. यादववाडीचं शिवार बिनकापडाच्या भिकाऱ्यासारखं उघडच पाडलेलं. रघुदादा मनातनं म्हणला, आईला काय द्यावाचा न्याय असन. एकीकडं पाण्यानं जमिनी पिकायच्या बंद झाल्या, तिला चढलं शियावाळ, आणि दुसरीकडं माणसं पाण्याच्या थेंबाला माग झाली. काय भगवंताची करणी असन ते कर. सरकार दुष्काळी भागात पाणी न्यायसाठी कुठल्या कुठल्या योजना आखतंय. प्रत्येक वर्षी नवीन कामाच्या घोषणा करतंय. कुठंतरी काम चालू करायचा, पैसा उचलून मोकळं व्हायचं. हे काम जर प्रामाणिकपणे केलं असतं तर पूर्व भागातच काय पंढरपुरापर्यंत पाणी पोचलं असतं. खरंच तेवढं काम संपाय पाहिजे. मग बघा त्यो भाग सोन्याचा धूर काढतोय का नाही. परवा सावळतचा पाहुणा आलता. नदीचं पाणी बघून त्याचं डोळं पाण्यानं भरलं. लय तळमळीनं बोलत होता. म्हणला, अरे याच्यातला 4था हिस्सा पाणी आम्हाला मिळाला असतं ना तर आमच्या बागाची वाट लागली नसती. 2 एकर द्राक्ष बाग आणि 5 एकर ऊस पाण्याविना सुकून गेला नसता. सारी जनावरं माणसं देशोधडीला लागली नसती. आमचा सगळा मुलूक तुमच्याकडे यायला लागला आहे रोजगाराला. या सरकारनं कॅनॉल काढून थोडं पाणी आमच्याकडं सोडलं असतं तर जनावरं तरी वाचली असती. पण सांगायचं कुणाला.
दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवू ही घोषणा फक्त मतापुरती, पुन्हा कोण तिकडं ढुंकून बी बघत नाही. आता आबानं मानाव घेतलंय म्हणा, काय होतंय बघू की. घडाघडा बोलताना त्याच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या. पाण्याशिवाय काही खरं नाही. असेल तिथं पण सांग भलं आणि नसेल तिथं पण सांग भलं. आपल्याला मिळतंय पाणी तवर तरी जपून वापरलं पाहिजे, असं मनातल्या मनात म्हणत तो त्याच्या उद्योगाला लागला. वैशाख सुरू झालेला, उन्हाचा दणका वाढलेला. 12 वाजायच्या पुढं शिवारात माणूस दिसना. रघुदादाचा कापसाचा तोडा आता जरा कमी आलेला. खोपीत पडलेल्या रघुदादाचा विचार चालला होता की आजपर्यंत एकूण कापूस किती झाला, अजून किती होणार, दर किती लागणार, एकूण उत्पन्न किती निघणार, खर्च वजा जाता आपल्याला किती राहणार. मनातल्या मनात त्याचं गणित सुरू असलेलं. जीवाची लयच तगमग व्हायला लागली. त्यांनी सहज बाहेर नजर टाकली. आभाळात कुठंतरी एक ढगाचा पुंचका दिसत असलेला. जागोजागी कापसाचं ढीगच वाचल्यासारखं वाटत असलेलं. नांगरून टाकलेली रानं उन्हाचा मार खात गप पाडलेली. भुका लागल्यासारखं वाटतंय, जरा गाजभर खाऊन घ्यावं असा विचार करत बांधून आणलेल्या भाकरीबरोबर तांब्याभर पाणी ढाकाललं. मग त्याला जरा बरं वाटलं. जेवणाची सुस्ती डोळ्यावर जाणवायला लागली म्हणून हाताची उशी करून तो तिथंच आडवा झाला. त्याचा डोळाच लागला. जास्तच गदमदायला लागलं म्हणून जागा झाला. वारा थांबलेला. ढगाचं पुंजकं मोठं मोठं होयाला लागलेलं. अंगाला पाजर फुटल्यासारखा घामाच्या धारा लागलेल्या. घशाला कोरड पडलेली. कळशीतलं तांब्याभर पाणी घाटाघाटा पिऊन हातातल्या टावेलानं वारा घेत बसून राहिला. 4च्या टायमाला उगवतीकडं काळ्या कुट्ट ढगांनी फळी धरली. साऱ्या आभाळात काळा कुळकुळीत पडदा पसरलेला. मधूनच पांढरा धोट विजेचा चाबूक पडद्यावर हलतेला. त्याच्या पाठीमागं आभाळातल्या म्हातारीनं हरभरं बारडायला सुरुवात केलेली. तिच्या जात्याचा आवाज वाघ गुरगुरल्यासारखा येत होता. काळ्या पडद्यावर नागिनीसारखी वीज सळसळत जमिनीपर्यंत यायची. काढ असा आवाज करत परत जायची. बघताना डोळं आपोआप झाकलं. भीतीनं पोटात गोळा चोटला. बघता बघता रेसची घोडी उधळावी तशा उड्या हाणत खुळं कावरं वारं पाळायला लागलं. झाडं भुईला नाक घासायला लागली. धुळीच्या लोटानं समोरचं काहीच दिसेनासं झालं. पाल्या पाचोळ्याची भिंगरी झाली. पळणाऱ्या वाऱ्यापाठोपाठ सुपारी एवढ्या पावसाच्या थेंबांचा दणका उठला आणि मातीच्या खरपूस वासानं सारं शिवार धुंद झालं. पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबानं माती फुलारून येत होती. कित्येक दिवसांचा विरह शांत होत होता आणि टप्पोरेदार थेंब जमिनीच्या अंगावर नाचत होते. जमिनीची खूप दिवसांची भूक एवढ्याशा सहवासानं कशी भागणार? उलट ती वाढतच होती. धरती पावसाला कवेत घेण्यासाठी फुलारून वर वर येत होती. वळीव मात्र तिच्या समाधानासाठी आणखी नेटानं पडतच होता. रघुदादाच्या खोपीत पाण्याचा ढू झाला होता. ऊन लागू नये म्हणून केलेल्या खोपीचा या पावसापुढं कसा निभाव लागणार? खोपीत असूनसुद्धा रघुदादा भिजून चिंब झालेला. झिंज्यातनं पाणी गाळावं तसं कापसातनं पाणी गळत असलेलं. पावसानं कापूस पण गारठून गेलेला. तो खोपीच्या बाहेर आला. अजूनही पावसाची बारीक रिपरिप चालू होती. आभाळ थोडं मोकळं दिसत असलेलं. धरतीच्या भेटीनं त्याला पण आनंद झालेला. त्याने डोक्यावर टॉवेल घेतला. पायतानाला चिखलाचा पेंड लागू नये म्हणून ते हातात घेतलं आणि पायाला लागलेला चिखल झिंजाडत गावाच्या रोखानं निघाला. सलग 2 दिवस दुपार धरून वाळवानं दणका दिला. जमिनीतली धग जरा कमी झाली. सगळीकडे गारवा झाला आणि माणसं बोलायला लागली. औंधा पाऊसकाळ चांगला दिसतोय. कशावरनं म्हणतो? अरे पंचांग सांगते. औंधा सारी नक्षत्र पडणार. टी व्हीला बी सांगते ती सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार. अरे कशाचा पंचांग आणि कशाचा टी व्ही घेऊन बसला? तसं असतं तर 3 वर्ष कुठं गेलं तर पंचांग? जरा तासगावच्या पूर्व भागात जाऊन बघ. माणसं गुळकरासारखी छावणीत गुरं घेऊन राहिल्यात. नाही ते खरे, पण यावर्षी आता पतुरचा सारा वाचपा पाऊस भरून काढणार बरं का. बघू की काय होतंय. आपल्याला काळजी करायची काय गरज आहे का? पाऊस पडला काय नाही काय आपल्याला दोन्ही सारखंच आहे. आणि ते कसं काय? अरे नदीला पाणी आलं का सोयाबीन करायचं?
नदीला पाणी कुठलं येते? धरणात पाणी पाहिजे का नको त्यासाठी? नाही, बरोबर आहे तुमचं, पण तवर पाऊस पडणच की. काल 4 एकराची सरी सोडून घेतली, आता वाकुरी तोडतच नाही. एका सरीला पाणी लावायचं, रानाचा गारा करून घ्यायचा आणि घातीनं टोकणी करायची. आम्हाला अजून टँकर मिळाला नाही. आपल्या गावात 40 ट्रॅक्टर असून येळेला कॅमच होत नाही. काय करणार? ट्रॅक्टरवाले तरी काय करणार? सगळ्यांच्या कामाचा घाईटा एकदम उठला, ते तरी जाणार कोणाकडं? जाता येता रस्त्यावर, पारावर, घरात, जिकडे तिकडे ह्याच विषयावर बोलणं चाललेलं. कोणाची सरी सोडायची आहे तर कोणाचं अजून नांगरायचं राहिलं आहे. रात्रंदिवस कृष्णाकाठच्या शिवारातनं कालवायूट उठलेला. प्रत्येक ट्रॅक्टरवर गाणे ऐकायसाठी टेप बसवलेलं. गाण्याच्या तालावर आणि पोटात गेलेल्या देशी हातभट्टीच्या जोरावर ड्रायव्हर जमिनी नांगरायला लागलेलं. नांगराच्या फाळानं रानं उभी आडवी फाडत होते. ते तल्लप झाली का माव्याची पुडी अलगद तोंडात सोडत होते. एकाचं काम झालं की ड्रायव्हर दुसऱ्याच्या रानाकडे ट्रॅक्टर दामटीत होते. वळवाच्या पावसानं शांत झालेली जमीन गपगार पडली होती. सरी सोडायची, वाकुरी तोडायची. पाण्यानं रानाचा गारा करून घ्यायचा, घातीनं टोकणी करायची. 8-10 दिवस असा कामाचा घायटा उठलेला. माणसं रोजगाऱ्यांकडे हेलपाटा घालायला लागली. अरे बाबा, 4 पैसे जास्ती घे, पण उद्या आमच्यातच कामाला ये, असं म्हणत त्यांच्या मेहनत्या चाललेल्या. आता काही जण, हे बघ, उद्या कामाला नाही आला ना तू, पुन्हा रानात पाय ठेवू देणार नाही, बघून घेईल, असं धमकवत बी असलेली. रोजगारी पण बेंडल झालेली. आता एवढं बोलून गेला, ह्याच्या बाचं काय आम्ही कर्ज काढले वे? जाऊ दे, मरदे, बसू दे बोंबलत, असं म्हणत न म्हणत त्याला झक्कू दे दुसरीकडे कामाला जात होती. माणसाच्या हाताला दम नव्हता. कवा एकदा पाण्यानं रानाचा गारा करतोय आणि कधी एकदा सोयाबीन टोकतोय, असं प्रत्येकाला झालेलं. आगाप सोयाबीन केलं की पावसाच्या अगोदर निघतंय. औषध पाण्याचा खर्च कमी होतोय, दर चांगला मिळतोय. शिवाय पुढच्या पिकाला बेवड चांगला. गहू खपली करायला रान मोकळं होतंय. यासाठी सारीजण सोयाबीन करायसाठी धडपडत असलेली. नदीत पाण्याचा ठिप्पूस नाही, कोरडीच पडलेली. जागोजागी डबकी साचलेली. वाळूत झरं काढून प्यायला पाणी भरायची वेळ आलेली. नदीवर बसवलेल्या मोटारच्या पायपा मेलेलं अजगर पडावं तशा मोकळ्या पडलेल्या. काठावरच्या मोटारी पाण्याची वाट बघत असलेल्या. चौकात चौकात चर्चा रंगलेली. आईला रानं तयार झाली आणि सरकारनं शेतकऱ्याला बरोबर बोळात अडवलं बघा. ते कसं काय? अरे नुसती सरी सोडून काय उपयोग? रान भिजवल्याशिवाय सोयाबीन कसं टाकायचं? आता नदीला पाणी कवा येतोय कुणाला माहिती? आपल्या गावचं पुढं शाना नाही ती. अरे सरकारला जा विचारणारं खमका असतं ना, म्हणजे असं झालं नसतं. यासनी नुसतं नेत्यांच्या मोर करायला पाहिजे. अण्णा उचापते चौकात चौकात उभं राहून कालवा करत होतं, कारण त्याची 2 एकराची सरी पाण्याची वाट बघत असलेली. यातनं काहीतरी मार्ग निघल की. यो काय आपल्या एकट्याचाच प्रश्न आहे का? सारा नदी घाट आपल्यासारखे पाण्याची वाट बघत बसलाय. अरे सांगलेलं तर प्यायला पाणी नाही. ते आम्हाला माहिती, पण नदीत पाणी कवा यायचं आणि आलं तर मोटारीच्या फिजा काढल्या त्या कवा बसवायच्या? 5-6 दिवस असाच गोळ चाललेला. पेपरवाल्यांनी सरकारच्या नावानं हाकाटा सुरू केलेला. कुठं कुठं मोर्चे निघू लागलेले. कलेक्टरची पंचायत झालेली. त्यांनी ताबडतोब धरणातनं पाणी सोडायचा आदेश निघावा असं कळवलेलं, तरी पण शासनाकडनं काहीच हालचाल होत नव्हती. सांगलीत पाणी प्रश्नावर मोठा मोर्चा निघाला. मोर्चेवाल्यांवर लाठीमार झाला. मग मात्र शेतकरी पेटून उठला. नदीत पाणी सोडल्याशिवाय एकाही पुढाऱ्याला या भागात फिरकू द्यायचं नाही. गाड्या अडवायच्या, उपोषणाला बसायचं, बरंच काही ठरलं. दररोज पाण्यासाठी रामायण घडत होतं. सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलेलं, कारण धरणातलं पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललेलं. जर पाऊस नाही पडला तर पिण्याच्या पाण्याची पंचायत मग शेतीला कुठनं देणार? आधी पिण्याच्या पाण्याचं बघू, मग शेतीला पाणी सोडू. शासनानं आपलं धोरण जाहीर केलं. शेतकरी आणि शासन यांच्यात हातगाई उठली होती. पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरून पाणी टंचाईच्या बातम्या येत होत्या. पेपरमधल्या बातम्या वाचताना मला यशवंतराव चव्हाणांच्या कृष्णाकाठमधले प्रसंग आठवले. पंडित नेहरू एकदा कराडला आले होते.
तेव्हा कराडवासियांचं प्रेम बघून त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की इतके लोक प्रेमळ कसे इथले. साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी अवखळ कोयना आणि शांतकृष्णा यांचा संगम होतो. इथून पुढे त्या गुण्या गोविंदानं शांतपणे वाहतात. अशा या नद्यांच्या काठावरची संस्कृती प्रेमळच असणार ना. नंतर कधीतरी नेहरू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा महाराष्ट्रात काहीतरी कारणावरनं जनआंदोलन सुरू झालं होतं. लोक अतिशय संतापले होते. कुणाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. हे ज्यावेळी नेहरूंच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी साहेबांना विचारलं, इथले लोक इतके संतापी आणि तापट कसे. यावर साहेबांनी त्यांना सांगितलं, महाराष्ट्रातल्या माणसाला एकतर लवकर राग येत नाही आणि आला तर तो आटोक्यात आणणं परमेश्वराला सुद्धा अवघड जातं. वर्षानंतर येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारनं धरणातनं पाणी सोडलं. पाणी सांगलीत पोहोचेपर्यंत मोटारी सुरू करू नयेत, तोपर्यंत मोटारींच्या फ्यूज काढाव्यात असा आदेश वीज मंडळाला दिला. तशातच कृष्णेचं पाणी आम्हालासुद्धा मिळावं अशी कर्नाटक सरकारनं केंद्राला विनंती केली. आता आली का पंचायत. पुरणं माझ्या गारी आणि कुठलं आलं मागत करी अशी सरकारची तारा झालेली. धरणातलं पाणी सोडण्यात काय अडचण आहे ते सरकारलाच माहिती. सर्वसामान्य जनतेला काय कळते. त्यांची इच्छा एवढीच, नदीत पाणी आलं पाहिजे. सरकार धरणात पाणी आणून वतू दे, नाही तर धरणावर पाऊस पडू दे, काय पण करू दे, पण आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. धरणातनं सुटलेलं पाणी कसं तरी सांगलीत पोचलं असेल नसेल तवर वायरमनच्या ओरावर बसून माणसांनी मोटारी सुरू केल्या. रात्रंदिवस मोटारी भोंगा करायला लागले. अगोदर कडक उन्हाळा, त्यातच रानाच्या मेहनती झालेल्या. पाण्याचा लोट सोडला तरी सरीतलं पाणी इंचानं पुढं सरकत असलेलं. काही झालं तरी रानाचा गारा केल्याशिवाय मोटारी बंद करायच्याच नाहीत ह्या ईर्षेनं सगळेजण रात्रंदिवस झटत असलेले. यादवाचा शिवा आणि भेवा दोघं सख्ख भाऊ. चौथं राहिलेलं, दोघात एकच मोटार. पहिल्यांदा रान कुणी भेजवायचं यावरनं दोघात झाली मारामारी. शिवाचं टकुरं फुटलं, भिवाचा हात मोडला. दोघांनी एकमेकांवर पोलिसात तक्रार दाखल केलेली. पाणी नदीत, मोटार जाग्याव आणि हे दोघं रोज भिलवडी पोलीस स्टेशनच्या वारा करतात. बाकीच्यांची रानं पाण्यानं गरगरत होती त्यावेळी ह्यांच्या रानातनं धुराळा उडत असलेला. भीक नको पण कुत्रावर अशी तारा झालेली. दोघं पण वैतागलेली. माघार कुणी घ्यायची. चुंब जाळला तरी पीळ कायम होता. एक दिवस जाना आबानं दोघांना बोलून घेतलं. समजुतीनं त्या दोघांना सांगायला लागला, अरे येड्यानो, असं खोळ्यासारखं काय करतंय. एकाच आईच्या पोटातनं आलायसा आणि एकमेकाला संपवायला निघालायसा. अरे पाण्यात काठी मारली म्हणून पाणी नाही तुटत. या भांडणातनं काय मिळवणार आहे सा. झालं तर नुकसानच होणार आहे. ह्याच्यातनं फायदा कोणालाच नाही. शाना असला सा तर दोघांनी पण केस मागं घ्या जावा. अरे पोलिसाचं काय, ते लुबाडायलाच बसलेत. थोडं तुझ्याकडनं थोडं ह्याच्याकडनं, निघल तेवढं काढत बसत्याल. भांडण सोडवणार नाहीत तुमचं, उलट ते पेटत कसं राहीन हेच बघत बसत्याल. आपली हानी आणि जगाचं हास्य होतंय. असं नका करू. नदीतलं पाणी संपत चाललंय. नदी मोकळी पडल्यावर काय टाळ्या वाजवत बसणार आहे का. अरे एकानं इस्तू झालं तर दुसऱ्यानं पाणी व्हावं, ते राहिलं बाजूला आणि भांडत बसलं वे. तरी बरं कृष्णामाई उन्हाळा पावसाळा भरून वाहती. तिकडं दुष्काळी भागात असता म्हणजे काय केलं असतं रे. एकमेकाला फाडून खायला कमी केलं नसतं. जनाआबाच्या सांगण्यानं दोघांचे पण डोळे उघडले. दुसऱ्या दिवशी येरवाळी दोघा भावाभावांनी भिलवडी पोलीस स्टेशन गाठलं. तिथल्या साहेबानं त्यांना पलूस पोलीस स्टेशनला पेटाळलं. तिथंही साहेबाची लवकर गाठ नाही पडली. दाताचं पाणी गिळत दिवसभर दोघं उपाशी पोटी बसली. 5 वाजता साहेब आलं. कसं तरी त्यांच्या हातापाया पडून केस मागं घेतली. तरी पण दोघाच निशी 500 रुपयाला चुना लागला तो लागलाच. अनवर भाडव्यानं पुन्हा जरी एकमेकाचे खोरपत काढले ना तर आत घेऊन लाता घालील. साहेबांनी दम दिला. पायतानानं मारल्यासारखी तोंड करून मुकाट्यानं हात चोळत दोघंही मागं आली. गावात आल्यावर चौकातच भेटलेल्या जाना आबानं विचारलं, काय केलं सा, केस मिटवली का. वय म्हण दोघांनीही मान हलवली. आता घरला जावा, निवांत बसा. नदीतलं पाणी दुपारीच संपलंय. मोटारी बंद झाल्यात. सगळ्यांची रानं झाली भिजवून. आता तुम्ही बसा टाळ्या वाजवत.
आता काय करणार असं म्हणत भिवा खाली बसला. त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं. शिवाय डोळ्यातलं पाणी गाळत घराकडे वळाला. पाण्यासाठी एवढं रामायण होऊ नये. डोळ्यातल्या पाण्याशिवाय दोघांच्या हाताला काहीही लागलेलं नव्हतं. श्रोते हो, हा होता पाऊस काळा या विजय जाधव यांच्या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.